25 ते 3000 दिले, आता तर 3500 डोळे दाखवून देणार आहे. बाळगायचं कारण नाही. सभासदाला शेतकऱ्याला तुम्ही कारखान्यावर जाऊन बघा, वाहनं लावायला जागा नाही, इतकी वाहनं आली ती. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या हो मी मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. माढ्याच्या राजकारणावर निर्वाद वर्चस्व असलेले माजी आमदार बबनराव शिंदे यांना माढ्यात शरद पवार गटाच्या अभिजित पाटील यांच्या विजयामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह यांच्या पराभवामुळे 30 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या शिंदे गट हा उद्ध्वस्त झालेला आहे. यंदाच्या निवडणुकीत माढ्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. आपली पुढची पिढी विधानसभेत सक्रिय करताना माजी आमदार बबनराव शिंदे यांनी प्रकृतीचे कारण सांगून यावर्षी राजकारणातून माघार घेतली होती व त्या जागी त्यांनी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. सुरुवातीस शरद पवार गटाकडे तिकीट मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यात यश येत नाही हे पाहून महायुतीपासून फराखत घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चिरंजीवास उतरवले. शिंदेनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे या विरोधकांना आपल्या गटात सामील करून घेतले. कारखानदारी भोवती केंद्रित राजकारण या प्रकरणामुळे विरोधकांनाही मतदारांच्या मनात नेरेटिव्ह तयार झाला. बदल हवा, आमदार नवा ही घोषणा युवकांना प्रेरणा देऊ लागली. उमेदवार रणजितसिंह शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर परस्पर काढलेले कर्ज, बेदना, उत्पादकांची नाराजी, नातेवाईकांची ठेकेदारी आणि यासारख्या अनेक प्रश्नांमुळे निर्माण झालेल्या जनतेच्या मनातील नाराजगी माजी आमदार शिंदे यांना भोवली. अभिजित पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्व कृषी, सांस्कृतिक महोत्सव, दहीहंडी उत्सव, कुस्त्याचे मैदान, बैलगाडा शर्यती अशा इतर माध्यमातून समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांना फायदेशीर ठरला. त्याचप्रमाणे निवडणूक व्हायच्या अगोदर अभिजित पाटील यांनी घोषणा केली होती की मी या वर्षी 3500 रुपये दर हा उसाला देणार आहे, जो आजपर्यंत कोणीही माढा तालुक्यात दिला नाही. यामुळे तालुक्यातील 78 गावात बबनराव शिंदे यांना मते मिळण्यास थोडे कठीण झाले. इथेच त्यांची तालुक्यातील मतदारावर असलेली पकड सुटली. अभिजित पाटील यांच्या विजयासाठी विजयसिंह मोहिते पाटील आक्रमकपणे सहकारी झाले होते. खासदार मोहिते पाटील यांनी आक्रमकपणे बबनराव शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. सिंह मोहिते पाटील प्रकृतीची पर्वा न करता अनेक सभेत सहभागी होत होते, अनेक भेटी घेत होते. शरद पवारचे आक्रमक भाषण मोठे परिणाम करून गेले. मला काय वाटतंय, माढा तालुकावर माळशिरस तालुक्यात दुसरे कोण एवढा मोठा उसाला दर देऊ शकते? कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. की ज्यावेळेस मी कारखाने निवडणूक लढलो त्यावेळेस सांगितलं होतं 2500 देतो, दिले. यावेळेस 2825 ते 3000 दिले, आता तर 3500 डोळे दाखवून देणार आहे. बाळगायचं कारण नाही. सभासदाला शेतकऱ्याला तुम्ही कारखान्यावर जाऊन बघा, वाहनं लावायला जागा नाही, इतकी वाहनं आली ती. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी दिलेला शब्द पाळतो. 3500 रुपये देणं अवघड नाही. फक्त काही चुकीच्या बातम्या, फक्त आता सरकार आहे त्यांच्याकडनं मला तरतुदी आणि आता ह्यांचं सगळ्याच बघू दे की ह्यांचं काय काय करते ती. मग आज तर ओपन फॉर्म आहे, त्यामुळं ह्यांना आज वल्गना करणे, अफवा सोडणे, अफवेचा कुठेही फायदा त्यांना झालेला नाही. विठ्ठल कारखाना मजबूत रीतीने चालू आहे, पुढच्या काळात देखील मजबूत झाले.